आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्लीज आत्ता काही रिॲक्ट होऊ नका. आता आरो घरात आहे, मी तुम्हाला सगळं काही सांगते. मला प्लीज आत येऊ द्या थोड्या वेळासाठी प्लीज. ये तू. आई तू आलीस? सावी कुठे आहे? तू इथे राहायला आलीस ना? मग सावी कुठे आहे? बाळा मी इथे राहायला येणार आहे, पण त्याच्या आधी माझ्या डोक्यावरती बरीच काम आहेत ना, ती पूर्ण करायला हवी की नाही? हो, बाबा पण म्हणतो आधी काम. अरे बाळा तू जरा वर जाऊन बस ना, मला सुंदरीशी बोलायचंय. तू जाऊन वर बस, मी लगेच येते. सुंदरी काय झालंय? आई प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा, नाहीतर आरोला संशय येईल. प्लीज हे बघ तुम्हाला लगेच सांग झालंय काय. आई खरं तर नेमकं मलाही माहिती नाही, पण आजच मी टीव्हीवरती बातमी बघितली आणि त्यात असं कळलं की चंद्रपूरला जंगलात जे काही ऑफिसर्स गेले होते, म्हणजेच धनंजय आणि त्यांची टीम, ते सगळेच बेपत्ता आहेत. आणि ते कुठे, त्यांना कोणी नेलं, काय झालं, काहीच माहिती नाहीये. बेपत्ता म्हणजे कोणी नेलं असेल का? ऐका माझं तुम्ही प्लीज शांत व्हा, काही बोलू नका. मी तुम्हाला सगळं सांगते, प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज तुम्ही इकडे ऐका माझं, मला सगळं कळतंय, पण घरात आरोह आहे ना, आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे, सगळं शांतपणे हँडल करावं लागणार आहे. तुम्ही मी आले, बसा आई, बसा प्लीज. अरे काय चाललंय पुन्हा तीच गोष्ट. सांगितलं ना एकदा तुमच्यासोबत आहे मी. लाईट का गेली? काय चाललंय हे? तुला सांगितलं ना एकदा मी की आपण एकत्र आहोत, एकाच टीम मध्ये आहोत. काय चाललंय मला सांग, समोर येऊन बोल. काय करायचंय, कसं करायचंय? हॅलो. पण धनंजय तर चंद्रपूर मध्ये मिसिंग झालं होतं ना. आमच्या ताब्यात आहे. चंद्रपूर मध्ये? होय, कळली माझी ताकद. तुम्ही कुठल्या नाना चौकशात आणल्या होत्या तुमच्या? दिसली का झलक, दिसली का शत्रूचा आम्ही काय करू शकतो? अंदाज आला का तुला? हे बसून आम्ही TSPला चंद्रपूरच्या जंगलात जेरबंद केलेलं आहे. हे सगळं मान्य आहे, पण कोण आहेस तू? कळेल. तुम्ही? धनंजयला कोण त्रास देत असेल ग? हे बघा आई, खरं तर नक्षल एरियात ही गोष्ट सामान्य आहे. कारण तिथे ना पोलिसांवरती वार होणं किंवा पोलीस गायब होणं हे नवीन नाहीये, हे त्यांच्यासाठी सामान्य आहे. हो मीही ऐकलंय.
ते नक्षलवादी खूप भयंकर असतात. अगं ते पोलिसांनाही जिवंत सोडत नाहीत. मला आता खूप भीती वाटायला लागलीये. आई प्लीज तुम्ही घाबरू नका, प्लीज काळजी करू नका, मी आहे ना, प्लीज. काय करणार आहेस ग तू? खरं तर ना तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तू त्या आदित्य बरोबर राहायचा निर्णय घेतला नसतास तर धनंजयनी ही बदली स्वीकारली नसती. त्याला तुझ्या त्या कटू आठवणींपासून दूर जायचं होतं ना. तो त्या बदलीच्या गावी गेला आणि मग त्याच्या हातात चंद्रपूरची ऑर्डर पडलीये. खरं तर धनंजयला पण ते अजिबात आवडलं नव्हतं. आणि त्याच्या बोलण्यावरनं मला असंही वाटतंय की त्याला वाटत होतं की हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडवून आणते आणि त्याच्यावरचा राग काढतंय. राग? हो, राग काढतंय. काय काय आणि कुणाकुणासाठी धनंजयनी सहन करायचं आणि का? राग म्हणजे धनंजयला तिकडे मुद्दाम तरी कुणी पाठवलं नसेल. शाब्बास. मसाला दुधाचीच मला आवश्यकता होती रे. बाकी काय घेतलं की ऍसिडिटी होते भयंकर. ए आदित्य, तुला हवंय मसाला दूध? हा घे, लाज नको. हे बघ, आमच्याकडे बदामापासून बंदुकीपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. बाय 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 बाय. घाबरलायस का रे? मग तू पाणी पी. पाणी पाणी घे, पाणी घे. नाही, नको पाणी मला. बर, मला एक कळत नाही, तुम्ही सुंदरीच्या शत्रू कशा? तुम्ही तर तिला तुमच्या वर्कशॉपच्या ओपनिंगला बोलवलं होतं, तिचं कौतुक केलं होतं. नाण्याला दोन बाजू असतात की नाही? आता बघ ना, तू तुझ्या शाळेमध्ये तुझ्या विद्यार्थ्यांचा आवडता एडी सर आहेस, पण घरी बायकोला गुंगीचं औषध देणारा दुष्ट नवरा. तुझी रेष ओळखते मी. त्यामुळे माझ्याशी दगाफटका करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीस. सुंदरीचा सूड घ्यायचंय मला, आणि त्यासाठी तू करणार आहेस मदत. ज्याप्रमाणे सुंदरीनं तुझ्या जवळच्या माणसाला तुझ्यापासून दूर नेलं, तसंच तिनं माझ्याही एका जवळच्या माणसाला, माझ्या आवडत्या माणसाला माझ्यापासून दूर नेलंय. सुंदरीमुळे तुमच्या जवळची व्यक्ती जी दूर गेली ती कोण आहे कळेल का मला? कळेल, हळूहळू सगळं कळेल तुला. घाई नको करूस. माझ्यासाठी तर तुम्ही एक